नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे HSRP नंबर प्लेट म्हणजे काय आणि त्याची किंमत काय आणि बुकिंग कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी सुरू करूयात. तर HSRP राज्य सरकारकडून HSRP नंबर प्लेट आता इथून सर्व वाहनांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला HSRP नंबर प्लेट जे आहे 31 मार्च नंतर तुमच्याकडे नंबर प्लेट नसेल तर तुमच्याकडे RTO विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. तुम्ही 31 मार्च 2025च्या अगोदर टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल अशा सर्व वाहनधारकांना 31 मार्चच्या अगोदर HSRP नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्याकडून RTO विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर HSRP नंबर कशा पद्धतीने राहतं हे तुम्ही थोडक्यात या ठिकाणी स्क्रीनच्या याच्यावर पाहू शकता. तर हे नंबर अशा पद्धतीनं हे फोर व्हीलर गाडीचा नंबर अशा पद्धतीनं असणार आहे. या ठिकाणी HSRP नंबर प्लेट काय हे थोडक्यात आपण जाणून घेऊ. यामध्ये तुम्ही पाहू शकता की HSRP नंबर तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला 1 एप्रिलपासून मोठा दंड भरावा लागणार आहे. आणि कारण या सर्व वाहनांना आता HSRP नंबर प्लेट बंधनकारक असणार आहे. याच्या आधारावरच आता RTO अधिकाऱ्यांना तुमची गाडी समजणार आहे, नवी आहे, जुनी आहे, याच्यामध्ये चोरीची आहे, याच्यामध्ये सर्व काय अशा तफावत असेल गुन्ह्याची माहिती सर्व कळणार आहे. कोणी याच्यामध्ये डुप्लिकेटसुद्धा प्लेट नंबर हे करून त्याच्यामध्ये वाहनं चालवताना प्रशासनाच्या निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे HSRP नंबर सर्व वाहनधारकांना आता बसवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे. तर HSRP नंबर प्लेट म्हणजे काय, तर किंमत काय आणि बुकिंग कसं कराल याबाबत पुण्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की 31 मार्च 2019 पूर्वीच्या गाड्यांना साधी नंबर प्लेट असायची. 31 मार्च 2019च्या पूर्वी सर्व गाड्यांना साधी नंबर प्लेट असायची, पण आता त्यांना देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला मुदत जी आहे 31 मार्च 2025च्या अगोदर असणार आहे. जर तुम्ही 31 मार्च 2025च्या समोर गेला, अर्थातच 1 एप्रिल 2025च्या दिवशी गेला तर तुम्हाला RTOकडून मोठा दंड भरावा लागणार आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे. तर HSRP नंबर प्लेट म्हणजे काय, ह्या प्लेट जे आहे ॲल्युमिनियमपासून बनवल्या जातात, ज्यावर एक होलोग्राम देखील जोडलेला असतो. तो क्रोमिकल आधारित असतो. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो. सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे, तो सहज काढता येत नाही. त्यासाठी सर्व व्यवस्था जी आहे RTO विभागाकडून करण्यात आलेली आहे. तर याच्या HSRP नंबर प्लेट कशी बुकिंग कराल, तर तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, तर गुगलवर जाऊन MHSRP.com या संकेतस्थळावर जायचं आहे. आणि त्यानंतर गाडीचा तुमचा जे नंबर असेल, तुमचा चेसिंग नंबर असेल, तुमचा इंजिन नंबर असेल, मोबाईल क्रमांक टाकून त्यावर सर्व माहिती भरून सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी प्रोसेस होईल आणि त्यानंतर तुम्हाला जी नंबर HSRP नंबर भेटून जाईल. तर वाहनधारकाने पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसून घ्यावी असे आव्हान जे आहे वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर हे जे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की होलोग्रामसुद्धा आहे. IND या ठिकाणी हे स्टिकर होलोग्राम देखील आहे, त्याचा नंबर आहे पुढे. अशा पद्धतीनं मागच्या साईडला आणि समोरच्या साईडला दोन्ही पद्धतीला अशा पद्धतीनं पाटी बसवण्या प्लेट नंबर बसवण्यात येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नंबरसुद्धा आहे, हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी स्टिकरसुद्धा आहे आणि ठिकाणी IND सुद्धा आहे. तर यामध्ये तुम्ही HSRP प्लेटची किंमत काय
आणि याच्यासाठी नंबर प्लेट किंमत मोटारसायकल आणि ट्रॅक्टरसाठी तुम्ही पाहू शकता की अलग अलग वाहनानुसार याची किंमत ठरलेली आहे. यामध्ये तुम्ही मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी जर विचार करत असाल तर तुम्हाला ₹450 प्लस GST यामध्ये ॲड असणार आहे. यामध्ये तुम्ही फक्त थ्री व्हीलरचा विचार करत असाल, थ्री व्हीलर किंवा ऑटोसाठी, तर त्यासाठी ₹500 आणि GST प्लस अशा 2 गोष्टी समावेश असणार आहेत. आणि तुम्ही यामध्ये जर फोर व्हीलर त्यामध्ये कारचा समावेश असेल, त्यामध्ये तुमचा टेम्पो असेल, त्यामध्ये मोठे आयचर असतील, यामध्ये मोठ्या वाहनासाठी फोर व्हीलर आणि इतर वाहनासाठी ₹745 आणि GST अशा पद्धतीनं हे GST असणार आहे. तर आय होप की तुम्हाला हे सर्व माहिती आणि व्हिडिओ माझ्या मते समजला असेल. तर HSRP नंबर प्लेटची किंमत किती असते, HSRP म्हणजे काय, HSRPबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे. त्याची अंतिम डेट किती आहे आणि ज्या डेटच्या अगोदर तुमच्या जर गाडीला HSRP नंबर बसला नसेल तर तुम्हाला काय कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर नवीन असा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.